सोबत ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत। ताई, ज्या पद्धतीने आंदोलन झालं, खरं तर जंतर मंतरवरती युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। मुंबईमधल्या आंदोलनालाही मोठा प्रतिसाद लाभलेला आहे। कशा पद्धतीने आता भूमिका असणार आहे? तुम्ही आजचं आंदोलन जर बघितलं असेल तर या आंदोलनाचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे की या आंदोलनामध्ये 20 ते 35 वयोगटातला युवा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला इथे दिसतोय। महत्त्वाचं म्हणजे जात आणि धर्माच्या नावावर भाजपा जिथे एकमेकांमध्ये झुंजी लावण्याचा प्रयत्न करते, कधी हिंदू विरुद्ध मुस्लिम, कधी मराठा विरुद्ध ओबीसी, तर कधी आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनातले आणि त्याच्या विरोधातले यांच्यामध्ये झुंजी लावते। अगदी त्यावेळेला जात आणि धर्माच्या सगळ्या प्रकारच्या भिंती पाडून लोक ज्या पद्धतीने इथे जमा झाले हे फार विशेष आहे। आणि नमूद केलं पाहिजे की कुठल्याही राजकीय पक्षाच्या मोर्चात, आंदोलनात, सभेत न दिसणारी जेनझीची गर्दी आज या मोर्चामध्ये दिसली। हे मला वाटतं वैशिष्ट्य आहे। आणि माननीय पक्षप्रमुखांनी जी गोष्ट सांगितली की आता फक्त जंतर मंतर आणि शिवाजी पार्क नाही, तर गावखेड्यातून, शहरातून, गल्लीबोळातून, प्रत्येक ठिकाणावरून हा जो युवकांच्या मनातला जो राग आहे, जो हा उद्रेक आहे, हा उद्रेक बाहेर पडला पाहिजे, जेणेकरून हे तख्त उलटून जाईल। ज्या पद्धतीने सोनम वांगचुक यांना उचलण्यात आलं हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी, ती पद्धत, नेमका तो इन्सिडेंट जशा पद्धतीने पोलिसांनी घडवून आणला, हा इन्सिडेंट लोकशाहीला नख लावण्याचा प्रकार वाटतो। बघा, पांढऱ्या चादरीमध्ये ते वांगचुक यांना घेऊन जातात। आपण पांढरी चादर कधी लावतो? ठीक आहे, ज्या पद्धतीने या पांढऱ्या चादरी लावल्या, हा वांगचुक यांच्या भोवती नाही लावल्या त्यांनी, तर भारतीय लोकशाहीसाठी त्यांनी जणू पांढऱ्या चादरी लावल्या आणि भारतीय लोकशाहीलाच लपेटण्याचा प्रयत्न या सरकारने केला। आणि याची निंदा फक्त आणि फक्त भारतात नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आमचे विश्वगुरू, जे विश्वगुरू झुरळांना घाबरतात, अशा विश्वगुरूंची मानहानी आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेली आहे। हे फार उल्लेखनीय आहे। महत्त्वाचा प्रश्न की ज्या पद्धतीने आंदोलन होत आहे, त्या आंदोलनानंतरही दखल तेवढी पाहिजे तशी घेतली जात नाही। जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला नाही तर पुढची भूमिका कशी असणार? काय आहे माहिती आहे का, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होईल की न होईल हे नंतरचं झालं, पण माणूस म्हणून आणि संवेदनशीलता म्हणून तरी आंदोलकांचा अधिकार असतो। लोकशाहीमध्ये आंदोलक आंदोलन करतात आणि सरकार पक्षाच्या वतीने त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे। वांगचुक यांच्या तब्येतीची जर खरंच काळजी सरकारला होती तर सरकारने ती चर्चा, त्यांच्याशी चर्चेच्या पातळीवर ते का उतरले नाही? याचा अर्थ सरकारला लोकशाहीची चाड नाही आहे। सरकारने ज्या पद्धतीची कारवाई केली ती कारवाई बघता, कारण मी स्वतः दिल्लीमध्ये होते, दिल्लीमध्ये मी स्वतः वांगचुकजी यांना भेटले, बोलले, ते मला असं म्हणाले की अभी मेरी तबीयत थोड़ी खराब है लेकिन इतने भी नहीं कि मैं आज ही मर जाऊंगा, ऐसी नहीं है। दुसरी गोष्ट अशी की आंदोलकांच्या वतीने सुद्धा जवळपास 30 ते 40 डॉक्टरांची टीम तिथे काम करत होती। आजही आपण बघितलं असेल की गीतांजलीजी, ज्या सोनम वांगचुक यांच्या पत्नी आहेत, त्या असं म्हणतायत की हा कुठला देश आहे, ही कुठली लोकशाही आहे की या लोकशाही व्यवस्थेमध्ये माझ्या नवऱ्याला मला ज्या हॉस्पिटलला घेऊन जायचंय त्या हॉस्पिटलला घेऊन जाऊ दिलं जात नाही। ही हुकुमशाही, आणि या हुकुमशाहीच्या विरोधात हा सगळा जो आज आपण सगळा उसळलेला सगळा जनउद्रेक बघत आहात, या जनउद्रेकाला घेऊन पुढच्या काळातली जी भूमिका, उद्याचं 20 तारखेचं जंतर मंतरचं आंदोलन तर होईलच होईल, पण त्यासोबतच या आंदोलनाला इथेच न थांबू देता हे आंदोलन गावागावात, शहरात आणि गल्लीबोळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शिवसैनिकांनी आमची असेल। शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने एकीकडे हे सगळं सुरू आहे, दुसऱ्या बाजूला 6 खासदार फुटले, त्या खासदारांना आता लोकसभा सचिवालयाने मान्यता दिल्याचं बघायला मिळतं। काय विशेष आहे त्याच्यात? असं काय विशेष आहे त्याच्यामध्ये? मला याच्यात काही सरप्राइजिंग वगैरे वाटत नाही। आम्ही एकदाच म्हटलं ना की या देशाच्या लोकशाहीला पांढऱ्या चादरीत त्यांनी लपेटून नेलं, या देशाची लोकशाही मृत झाली आहे हे त्यांनी घोषित केलं। या देशातल्या सगळ्या स्वायत्त संस्था या निर्जीव आणि निकामी झालेल्या आहेत। त्यामुळे निर्जीव आणि निकामी झालेल्या संस्था ज्या पंगू झालेल्या आहेत आणि ज्यांची सगळी दारोमदार एका हुकुमशहावर अवलंबून आहे, हुकुमशहा जसं सांगेल तशी ती डोलत आहे, त्यामुळे 6 खासदारांच्या बद्दलचा निर्णय असा येणं अत्यंत स्वाभाविक आहे। तुमचा पुढचा प्रश्न लगेच असेल की मग तुमची भूमिका काय? तर आमची भूमिका मी पुन्हा तेच सांगते जी राहत इंदोरी साहेबांनी फार सुंदर पद्धतीने सांगितली होती की दलील भी तुम्हारी, अपील भी तुम्हारी, दलील भी तुम्हारी, अपील भी तुम्हारी, वकील भी तुम्हारा और अदालत भी तुम्हारी। तो फैसला क्या आने वाला है ये तो सबको पता है।
नक्कीच या होत्या ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीने सरकार या सगळ्या आंदोलनाला हाताळतंय ते अत्यंत असंवेदनशीलपणे हाताळतंय आणि त्यामुळे गावोगावातून खेड्याखेड्यातून शहराशहरातून मोठ्या प्रमाणावरती युवक एकत्रित येतील आणि मोठ्या प्रमाणावरती आवाज उचलला जाईल अशा पद्धतीचं मत त्यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन प्रवीण भरत मोहोळकर, साम टीव्ही न्यूज, शिवाजी पार्क, मुंबई.